जय महाराष्ट्र मित्रांनो, क्लिनिंग सोल्यूशन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वतःच्या सुरक्षेसाठी लागणाऱ्या साहित्य संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सेफ्टी हेल्मेट हे आपल्या डोक्यासाठी वापर केला जातो, जेणेकरून आपल्या डोक्याला कुठली हानी होऊ नये त्यासाठी हा हेल्मेटचा वापर केला जातो। आणि सेफ्टी गॉगल जेव्हा आपण कामावरती केमिकल असं वरच्या बाजूला मारताना, जाळ्या काढताना त्या टायमाला आपण गॉगल घालणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या डोळ्यामध्ये कुठला कचरा, कुठले केमिकल उडू नये त्यासाठी आपल्याला सेफ्टी गॉगलचा वापर करायचा आहे। त्यानंतर इयर प्लग जो आहे हा इयर प्लग हे कानासाठी वापर केला जातो। ज्या ठिकाणी जास्त ध्वनीचा आवाज असतो, म्हणजे जास्त आवाजाचा ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्या कानाला कुठली विजा होऊ नये त्यासाठी हा इयर प्लगचा वापर केला जातो। नंतर मास्क हा धुळीचं काम, कुठले शॉपमध्ये काम करत असताना वासाचे ठिकाण असतो, धुळीचं काम असतं, त्या ठिकाणी हा मास्कचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या फेफड्याला त्रास होऊ नये। सेफ्टी हँड ग्लोव्ज ज्या टायमाला आपण कुठलंही काम करत असताना क्षेत्रामध्ये तिथं केमिकलचा वापर केला जातो। कुठल्या ठिकाणी सिमेंटाचं काम करत असतो, सिमेंटचं वगैरे या ठिकाणी आपण काम करत असताना त्या ठिकाणी आपल्या हाताला कुठली विजा होऊ नये त्यासाठी आपल्याला ह्या सेफ्टी हँड ग्लोव्जचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या हाताला कुठली विजा होणार नाही। हे आहे बूट, हा सेफ्टी बूट आहे। सेफ्टी बूट हा वर्कशॉप वगैरेमध्ये वापर केला जातो। वर्कशॉपमध्ये लोखंडी बर, कुठल्या शॉपमध्ये काचाचं काम केलं जातं, कुठल्या शॉपमध्ये कुठलं काम केलं जातं, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलेही वजन ठिकाण जिथं जड काम असतात, जिथं लोखंडी बरचं काम असतं त्या वर्कशॉपमध्ये हा सेफ्टी बूटचा वापर केला जातो, जेणेकरून आपण कुठल्याही आवारात फिरताना कुठली लोखंडी बर आपल्या पायामध्ये टोचू नये किंवा आपल्या पायाला कुठली विजा होऊ नये त्यासाठी ह्या आपल्या सेफ्टी शूजचा वापर करायचा आहे। आणि ऑफिशियल एरियामध्ये फॉर्मल शूजचा वापर करायचा आहे। हे जे आहे हे सेफ्टी बेल्ट आहे। ह्या सेफ्टी बेल्टचा वापर उंच ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी ह्या सेफ्टी बेल्टचा वापर केला जातो, जेणेकरून आपल्या शरीराला कुठली हानी पोचू नये त्यासाठी सेफ्टी बेल्टचा वापर केला जातो। मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो आमच्या क्लिनिक सोल्युशन टिप्स या मराठी चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून साफसफाईच्या संदर्भातचे व्हिडिओ मी अपलोड करत असतो ते अपलोड केल्यानंतर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तुमच्या दैनंदिन कामामध्ये तुम्ही सुरक्षितपणे काम करण्याला जास्त महत्त्व दिले पाहिजे। तुम्ही रोज आनंदी सकारात्मक वृत्तीने कामाला जावे व शिफ्ट संपल्यावर त्याच किंवा त्याहून जास्त आनंदी समाधानकारक वृत्तीने घरी परतावे अशी अपेक्षा आहे। तुम्ही कुठेही काम करत असाल, ऑफिसमध्ये, वेअरहाऊसमध्ये, केमिकल कंपनीत, रुग्णालयात अपघात होत असतात। रोजचे सवयीचे काम करताना बऱ्याच वेळा सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते। इतके दिवस मी काम करतोय, कधी अपघात काय साधे खरचटले सुद्धा नाही अशा फाजील आत्मविश्वासामुळे संभाव्य धोक्याकडे, अपघाताकडे दुर्लक्ष केले जाते। काम करताना टूल्स अथवा मशिनरी योग्य पद्धतीने वा
निष्काळजीपणे हाताळल्यास धोकादायक ठरू शकतात व अपघात होऊ शकतो. संभाव्य धोके टाळण्यासाठी सुरक्षित कामाची सवय करणे जास्त महत्त्वाचे आहे. सुरक्षित काम करण्यासाठी मशिनी टूल्स वापरताना, केमिकल्स हाताळताना अथवा ऑफिसमध्ये कार्यालयीन काम करताना त्यासंबंधी नियम व काय काळजी घ्यायची हे माहिती असणे आवश्यक आहे. अपघाताच्या परिणामांना सामोरे जाण्यापेक्षा सुरक्षित काम करण्याची सवय लावून घेणे जास्त चांगले. अपघात होण्याची कारणे: असुरक्षित कृती, माणसाची चूक, जास्त वेगाने काम करणे, सुरक्षा उपकरण न वापरणे, काढून ठेवणे, असुरक्षित उपकरण वापरणे, उपकरण अयोग्य पद्धतीने वापरणे, असुरक्षितपणे लोडिंग अनलोडिंग मिक्सिंग करणे, अयोग्य शारीरिक हालचाल स्थिती, धोकादायक उपकरण हाताळणे, काम करताना चेष्टा, मस्करी, थट्टा, लक्ष विचलित होणे, सुरक्षा साधनाचा वापर न करणे, असुरक्षित काम, कार्यस्थळ वातावरण, अयोग्य मशीन गार्ड्स, मशीनला गार्ड नसणे, अयोग्य टूल्स मशीन्स, अव्यवस्थितपणा, मटेरियल कुठेही ठेवलेले, चालण्याच्या जागेत अडथळे, असुरक्षित प्रक्रिया, मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, असुरक्षित कपडे, ग्लोव्ज, चष्मा. वैयक्तिक सुरक्षा उपकरणे. असुरक्षित वातावरण नियंत्रण करण्याचे मुख्य तत्व म्हणजे काम करताना उद्भवणारे अपघाताचे धोके नाहीसे करणे. डिझाईनमध्ये बदल करून, प्रक्रियेमध्ये बदल करून अथवा मशीनला गार्ड बसवून हे शक्य होऊ शकते. परंतु काही वेळा वेल्डिंग करताना, केमिकल हाताळताना, मशीनवर काम करताना हातापायांना अथवा डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, वैयक्तिक सुरक्षा उपकरणे वापरणे आवश्यक असते.